हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इक्वेशन रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत होमोजिनियस डिफरन्शिएबल इक्वेशन. ओके, सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह करायची जी मेथड आहे ते आपण ऍक्च्युअली या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघूया. जर का तुम्हाला दिलेला डिफरन्शियल इक्वेशन जर का या फॉर्म मध्ये असेल, p plus q into dy by dx is equal to 0, or dy by dx is equal to f of xy, where p and q are homogeneous function of the same degree in x and y. Okay, so then p upon q is a function of what? Y upon x. Such a equation are solved by using substitution y upon x is equal to v or y is equal to v into x. तर इथे आपल्याला प्रश्न पडतो की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. ओके, सो पी आणि क्यू हे होमोजिनियस इक्वेशन केव्हा म्हणायचं. समजा तुमचा पी हा फंक्शन अशा टाईपचा असेल एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय. सो इथं पहिल्या टर्मची डिग्री किती आहे बघा 2, दुसऱ्या टर्मची डिग्री किती आहे बघा 1 आणि y ची डिग्री 1. सो या दोघांची डिग्री ऍड केल्यानंतर फायनल डिग्री काय भेटते तुम्हाला 2. So therefore second term is also of degree 2. So therefore you can call p as what? It is of homogeneous function of degree 2. समजा q हा असा फंक्शन आहे x मायनस y. सो x ची डिग्री किती आहे 1, y ची डिग्री किती आहे 1. ओके, सो therefore q is homogeneous function of what? degree 1. सो अशा प्रकारचे जर का फंक्शन असतील p आणि q, तर जो तुमचा डिफरन्शियल इक्वेशन असेल p plus q into dy by dx is equal to 0, or dy by dx is equal to f of xy, where f of xy is what? homogeneous function. तर त्याला काय म्हणतो आपण? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, dy by dx is equal to x square plus y square upon x minus y. ओके, सो ह्याच्यामध्ये न्यूमरेटरची जर का तुम्ही डिग्री चेक केली तर ती किती आहे 2, डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे 1. कारण न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मची डिग्री बघा चेक करा, इट इज ऑफ डिग्री 2, आणि डिनॉमिनेटरची प्रत्येक टर्मची डिग्री काय 1. सो देअरफॉर न्यूमरेटर इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 2, डिनॉमिनेटर इज होमोजिनियस फंक्शन ऑफ व्हाट? डिग्री 1. सो सच अ डिफरन्शियल इक्वेशन is called as what? Homogeneous differential equation. Okay, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो ह्या लेक्चर मध्ये आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सबस्टिट्यूशन काय असेल तुमचा? y अपॉन x इज इक्वल टू v, और सिंपली यू कॅन से दॅट y इज इक्वल टू v इंटू x. ओके, सो राइट डाउन एक्झाम्पल फर्स्ट. dy by dx is equal to 4x minus 3y upon 3x minus 2y. Okay, so write down in solution. Consider the differential equation dy by dx is equal to 4x minus 3y upon 3x minus 2y. ओके, सो याच्यामध्ये होमोजिनियस न्यूमरेटरची डिग्री किती आहे बघा, इट इज ऑफ डिग्री 1, डिनॉमिनेटरची पण डिग्री काय 1. सो सबस्टिट्यूशन काय असेल आपलं? पुट y इज इक्वल टू v इंटू x, किंवा y अपॉन x इज इक्वल टू v असं जरी म्हणलं तरी चालेल, पण y इक्वल टू vx असं सबस्टिट्यूशन केल्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सिंपल जाईल. ओके, सो डिफरन्शिएटिंग दिस सबस्टिट्यूशन काय भेटेल बघा. लेफ्ट हँड साइड इट इज व्हॉट? dy बाय dx. राइट हँड साइड काय येईल? v as it is derivative of x is 1 plus x as it is derivative of v with respect to
x. ओके, सो देअरफॉर dy by dx इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला? इट इज v प्लस x इंटू dv बाय dx. सो आता हे सगळं आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूया. सो पुट दिस इन 1. सो डिफरन्शियल इक्वेशन 1 मध्ये काय पुटअप करणार आहोत आपण? y इज इक्वल टू vx. सो देअरफॉर 1 बिकम्स, तुमचं डिफरन्शियल इक्वेशन 1 काय होईल बघा? dy बाय dx च्या ठिकाणी काय पुटअप करा? v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू राईट हँड साइड 4x मायनस 3 y च्या ठिकाणी काय येईल? v इंटू x डिवायडेड बाय 3x मायनस 2 इंटू y च्या ठिकाणी काय येईल? v इंटू x. ओके, सो न्यूमरेटर काय भेटेल? इट इज 4x मायनस 3xv डिवायडेड बाय 3x मायनस 2xv. ओके, सो आता इथं आपण काय करू शकतो? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा x कॉमन काढूया राईट हँड साइडचा. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील? 4 मायनस 3v आणि डिनॉमिनेटरला काय राहील बघा? इट इज व्हॉट? 3 मायनस 2v. सो हा x x कॅन्सल करा, म्हणजे v प्लस x dv बाय dx ची व्हॅल्यू काय भेटेल? 4 मायनस 3v अपॉन 3 मायनस 2v. सो आता हा जो v आहे तो आपण राईट हँड साइडला शिफ्ट करूया, म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय राहील? x इंटू dv बाय dx इज इक्वल टू 4 मायनस 3v अपॉन 3 मायनस 2v मायनस v. सो डिनॉमिनेटर राईट हँड साइडला मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल? 3 इंटू मायनस व्ही इज मायनस 3v आणि मायनस 2v इथं मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 2v स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मायनस 2v. सो x इंटू dv बाय dx. आता आपण टर्म सिम्प्लिफाय करूया. सो न्यूमरेटर काय होईल तुमचं? सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा, 2v स्क्वेअर अगोदर लिहितो मी, 2v स्क्वेअर मायनस 3v इट इज मायनस 6v प्लस 4 अपॉन 3 मायनस 2v. लेफ्ट हँड साइड इज x इंटू dv बाय dx. आता इथं काय करतोय मी? हा v चा टर्म dv च्या साइडला आणि x ची टर्म dx च्या साइडला घेतोय. सो हा 3 मायनस 2v लेफ्ट हँड साइडला न्यूमरेटरला येईल, 3 मायनस 2v डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जो टर्म येणार आहे इट इज व्हॉट? 2v स्क्वेअर मायनस 6v प्लस 4 इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x. हा dx इकडे न्यूमरेटरला येईल, हा x डिनॉमिनेटरला येईल. सो डिनॉमिनेटर मधनं काय करा तुम्ही? 2 कॉमन आउटसाइडला काढा. ओके, आणि इथं न्यूमरेटरला काय करतोय मी? मायनस साइन कॉमन काढतोय. त्याचं रिजन तुमच्या लक्षात येईल. सो मायनस साइन न्यूमरेटर मधनं कॉमन काढला, सो इट इज व्हॉट? 2v मायनस 3. डिनॉमिनेटर मधनं काय कॉमन काढला? 2, सो इट इज व्हॉट? v स्क्वेअर मायनस 3v प्लस 2 इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x. सो असं का बरं केलं बघा? कारण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती जर का ऍडजस्ट केला तर मला डायरेक्टली इंटिग्रेशन घेता येईल बाय युझिंग रूल विच इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ f डॅश अपॉन f is what? Log of mod f. Okay, so minus 1 upon 2 take constant outside. डायरेक्ट आपण इथे आता इंटिग्रेशन घेऊया. So on integrating, take minus 1 upon 2 constant outside, 2v minus 3 upon v square minus 3v plus 2 into dv is equal to integration of dx upon x. So this minus 1 by 2 as it is, ह्याचा इंटिग्रेशन काय येईल बघा? log of v square minus 3v plus 2 is equal to right hand साइडचं इंटिग्रेशन काय येईल? log x plus log c. ओके,
सो हा -1/2 पॉवर तुम्ही इकडे मल्टिप्लाय करू शकता किंवा हा 2 इकडे पॉवर द्या. सो व्हॉट इट बिकम्स मायनस जो पॉवर आहे तो मी लॉग ला ऍब्सॉर्ब करतो. सो इट इज व्हॉट लॉग ऑफ v² - 3v प्लस 2 रेज टू -1 आणि हा जो 2 आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट करतो. सो इट इज व्हॉट 2 इंटू लॉग ऑफ m प्लस n इज व्हॉट लॉग m इंटू n. सो सिम्पली राईट हँड साइड काय येईल log of x into c bracket square. Okay, and left hand side is what log of power काय इथे 1 upon v² - 3v plus 2. So now taking anti-log, yes, so taking anti-log काय होईल बघा इथं हा log कॅन्सल होईल आणि काय राहील 1 upon v² - 3v plus 2 is equal to xc² म्हणजे थोडक्यात काय लिहिता येईल x² c². बट v इज इक्वल टू व्हॉट इट इज y अपॉन x. सो आपण ते सिम्प्लिफाय करूया. सो इट इज व्हॉट 1 अपॉन y² अपॉन x² मायनस 3y अपॉन x प्लस 2 इज इक्वल टू x² c². सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय भेटेल बघा आपल्याला 1 अपॉन y² डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. इथे x² आहे सो इथे x आहे म्हणजे x न मल्टिप्लाय करावं लागेल. इट इज 3xy प्लस 2x² आणि हा जो डिनॉमिनेटरचा x² आहे तो इथे न्यूमरेटरला जाईल. इट इज व्हॉट x² c². सो आता हे न्यूमरेटरचे x² कॅन्सल केल्यानंतर फायनल सोल्युशन काय भेटेल बघा आपल्याला कॅन्सल दिस x². So our final solution will be it is what 1 is equal to c² in bracket y² minus 3xy plus 2x². So this is what our final solution of given differential equation. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा सोल्युशन फाइंड आउट करू शकता किंवा हेच सोल्युशन असं लिहिलं तरी चालेल y² - 3xy plus 2x² is equal to 1 upon c². Okay, so in this way you can obtain the solution for given differential equation. So write down here which is required solution of given differential equation. Okay, so लक्षात येते सुरुवातीला सबस्टिट्यूशन करायचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय केल्यावर इंटिग्रेशन घ्या सोल्युशन फाइंड आउट केल्यानंतर परत व्हेरिएबल रिसबस्टिट्यूट करा. सो नाउ नेक्स्ट second example dy by dx is equal to x² plus y² upon x into y given that y is equal to 2 when x is equal to 1. Okay, so दिलेले एक्झाम्पल आपण अगोदर लिहून घेऊया सोल्युशन. कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equal to x² plus y² upon x into y. Write down this as 1. So this is again what homogeneous differential equation. न्यूमरेटर ची डिग्री किती आहे 2 डिनॉमिनेटर ची 1. ओके, सो प्रत्येक टर्मचा डिग्री सेम आहे का नाही चेक करायचं. सो यस इट इज सेम अँड डिनॉमिनेटर इज ऑल्सो एकच टर्म आहे त्यामुळे चेक करायची गरज नाही. सो इथे सबस्टिट्यूशन करा पुट y is equal to v into x. सो डायरेक्टली इथं dy by dx ची व्हॅल्यू लिहितोय मी. इट इज व्हॉट v plus x into dv by dx. So put this in 1.
सो हे 1 मध्ये पुटअप करा म्हणजे काय भेटेल तुम्हाला डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय व्ही प्लस एक्स इंटू डीव्ही बाय डीएक्स. राईट हँड साइड काय येईल बघा एक्स स्क्वेअर ॲज इट इज वाय स्क्वेअरच्या ठिकाणी काय येईल व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू वायच्या ठिकाणी परत काय व्ही एक्स. सो इट बिकम्स व्हॉट एक्स स्क्वेअर व्ही. सो ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं एक्स स्क्वेअर कॉमन काढा. सो इट बिकम्स व्हॉट 1 प्लस व्ही स्क्वेअर. डिनॉमिनेटर मधनं एक्स स्क्वेअर ऑलरेडी कॉमन काढलेलाच आहे. सो आता आपण हे कॅन्सल करू शकतो. हे कॅन्सल केलं आणि आपल्याला नेक्स्ट टर्म काय भेटतोय बघा इट इज व्हॉट व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू न्यूमरेटर इज 1 प्लस व्ही स्क्वेअर डिनॉमिनेटर इज व्हॉट व्ही. आता हा जो व्ही आहे तो आपण इकडे राईट हँड साइडला शिफ्ट करूया. ओके सो काय भेटेल आपल्याला एक्स इंटू डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही मायनस व्ही. सो हा व्ही इकडे मल्टिप्लाय करा म्हणजेच काय भेटेल 1 प्लस व्ही स्क्वेअर हा काय येईल मायनस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट एक्स इंटू डीव्ही बाय डीएक्स. So plus v square minus v square get cancels. ओके सो काय भेटतो आपल्याला x इंटू डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. सो आता आपण इथं काय करूया व्हेरिएबल सेपरेबल करूया. ओके सो व्हेरिएबल सेपरेबल केल्यानंतर काय भेटेल डीव्ही व्ही इंटू हा व्ही इकडे शिफ्ट करू व्ही इंटू डीव्ही इज इक्वल टू डीएक्स इकडे येईल आणि डिनॉमिनेटरला काय येईल एक्स. सो ऑन इंटिग्रेटिंग व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ व्ही इट इज व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू लॉग एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट मी तर मुद्दाम काय येतो लॉग सी सो दॅट वी कॅन इझिली फाइंड आउट द रिलेशन. सो आपल्याला काय भेटलं व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू दिस इज व्हॉट लॉग एक्स इंटू सी. ओके सो नाउ टेकिंग anti-log yes it is what e raised to v square upon 2 is equal to x into c. परत इथे v ची व्हॅल्यू पुटअप करूया. पुट v इज इक्वल टू व्हॉट v इज नथिंग बट y अपॉन x. सो काय येईल इथे e रेज टू y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर आणि बाहेर काय 1 अपॉन 2 इज इक्वल टू xc. सो दिस इज आवर व्हॉट जनरल सोल्युशन. पण आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलंय. सो राईट डाऊन विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. जनरल solution. Okay so to find particular solution कंडिशन काय दिली होती बघा y is equal to 2 when x is equal to 1 म्हणजेच काय y of 1 is equal to 2. ओके x ची व्हॅल्यू 1 आहे y ची 2. सो इथं पुटअप करूया. सो काय भेटेल आपल्याला e रेज टू 1 अपॉन 2 ॲज इट इज y ची व्हॅल्यू किती दिली 2 सो इट इज 2 स्क्वेअर मीन्स 4 अपॉन 1 ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू x इज व्हॉट 1 इंटू c. सो दिस इज नथिंग बट व्हॉट e स्क्वेअर 4 अपॉन 2 मीन्स e स्क्वेअर इज इक्वल टू c. सो थोडक्यात c ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला e स्क्वेअर. सो हे इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. सो पुट दिस इन इक्वेशन नंबर 2. ओके सो काय भेटेल आपल्याला e रेज टू y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर 1 बाय 2 इज इक्वल टू x इंटू c नथिंग बट व्हॉट e स्क्वेअर. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करू शकता. ओके सो दिस इज व्हॉट रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. ओके सो राईट डाऊन which is required particular solution. पर्टिक्युलर सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं जे दिलेले कंडिशन आहेत ते कंडिशन जनरल सोल्युशन मध्ये पुटअप करायचे. जनरल सोल्युशन मध्ये पुटअप केल्यानंतर
तुम्हाला काय भेटणार आहे, कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, सो ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू परत कशामध्ये पुटअप करायचं, जनरल सोल्युशन मध्ये. सो तुम्ही जेव्हा परत कॉन्स्टंटची व्हॅल्यू जनरल सोल्युशन मध्ये पुटअप करचाल, तुम्हाला जो सोल्युशन भेटेल तो सोल्युशन काय असेल, इट इज द पर्टिक्युलर सोल्युशन फॉर गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेले जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असतील तर त्याला y इज इक्वल टू व्ही इंटू एक्स असे सबस्टिट्यूशन यूज करा. ओके, सो असं सबस्टिट्यूशन यूज करून तुम्ही दिलेले डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू शकता. So now we'll take one more example on this right now. Example, x into y into dy by dx is equal to x plus y bracket square. ओके, सो दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन अगोदर आपण लिहून घेऊया. कन्सिडर dy बाय dx इज इक्वल टू, हा x इंटू वाय जो आहे तो मी राईट हँड साइडला शिफ्ट करतोय. सो इट इज व्हॉट, x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स वाय. सो दिस इज अगेन व्हॉट, बघा न्युमरेटरची डिग्री 1 आहे, 1 आहे, त्याचा स्क्वेअर केला. सो इट इज अगेन व्हॉट, होमोजिनियस. प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे. डिनॉमिनेटर मध्ये पण प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे, एकच टर्म आहे. So this is what homogeneous differential equation. So put y is equal to v into x. So dy by dx is equal to काय भेटेल आपल्याला, v plus x into dv by dx. Okay, so put this in 1. So 1 चा left hand side काय येईल, v plus x into dv by dx is equal to numerator काय येईल, x plus y is equal to what, v into x bracket square divided by x into v into x. So numerator मधनं x बाहेर काढला कॉमन. सो x कॉमन काढल्यानंतर हा ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे काय येईल, x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस v ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय होईल, इट इज x स्क्वेअर इंटू v. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट, v प्लस x dv बाय dx. सो इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल करूया. काय भेटेल आपल्याला, राईट हँड साइड इट इज 1 प्लस v ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन v अँड v प्लस x dv बाय dx इज लेफ्ट हँड साइड. आता हा v तिकडं शिफ्ट करूया. सो आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करून घेतो. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, 1 प्लस 2v प्लस v स्क्वेअर अपॉन v, आणि हा v इकडे शिफ्ट केला. लेफ्ट हँड साइडला काय राहतो, x इंटू dv बाय dx. सो हा v इकडे मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल बघा, मायनस v स्क्वेअर डिवायडेड बाय v. सो हा प्लस v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर गेट कॅन्सल. न्युमरेटरला काय राहतोय, येस इट इज 1 प्लस 2v अपॉन v. ओके, सो दिस इज व्हॉट, x इंटू dv बाय dx इज इक्वल टू 1 प्लस 2v अपॉन v. सो आता व्हेरिएबल सेपरेबल करून घेऊया. v च्या साईडला dv चे टर्म्स. ओके, dv च्या साईडला v चे टर्म्स घेऊया. सो इट इज व्हॉट, v अपॉन 1 प्लस 2v इज इक्वल टू इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x. ओके, सो हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथं काय करूया आपण, 1 अपॉन 2 करूया, जेणेकरून इथं काय होईल, 2v होईल, आणि डिनॉमिनेटरला काय 1 प्लस 2v. ओके, इथं परत प्लस 1 केला आणि मायनस 1 केला. सो अशा प्रकारे हे टर्म आपण ऍडजस्टमेंट केलं. अगोदर 2v आणण्यासाठी काय केलं, येस 2v आणण्यासाठी इथं 2 न मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. त्यानंतर वरती न्युमरेटरला प्लस 1 ऍडजस्ट करण्यासाठी मायनस 1 केला. सो अशा प्रकारे टर्म सिम्प्लिफाय करून घेतले. त्यानंतर हा टर्म इथं डिवाइड केला. डिवाइड केल्यानंतर काय आलं, 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस 2v इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x.
So now on integrating, integration of 1 upon 2 is constant outside. 1 minus 1 upon 1 plus 2v into dv is equal to integration of dx upon x. So this 1 upon 2 as it is, integration of 1 is v minus integration of 1 upon 1 plus 2v is log of 1 plus 2v upon ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 2 तो इथं लिहिला इज इक्वल टू log x प्लस log c. इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय घेतलं c च्या ठिकाणी log c. आता हे सिम्प्लिफाय करूया. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल बघा. यस, हा 2 इथं मल्टिप्लाय करून बाहेर काढतो. सो इट इज व्हॉट 1 अपॉन 4 इन ब्रॅकेट v मायनस log ऑफ 1 प्लस 2v इज इक्वल टू log x इंटू c. आता हा 4 इकडे मल्टिप्लाय करतो म्हणजे काय येईल v मायनस log ऑफ 1 plus 2v is equal to 4 log xc. So by using rule of logarithm, m into log n is nothing but what? It is log m raised to n. Okay. So by using that, हे काय येईल log of x into c raised to 4. So this is what v minus log 1 plus 2v is equal to log x into c raised to 4. So therefore v is equal to log 1 plus 2v हा मायनस तिकडे शिफ्ट केला प्लस log of xc raised to 4. So log m plus log n, it is what? Log of 1 plus 2v into xc raised to 4. So this is the value of what? V. So taking anti-log काय भेटेल e raised to v is equal to 1 plus 2v into xc raised to 4. ओके. सो आता इथं v च्या ठिकाणी काय पुटअप करूया y अपॉन x. सो आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल. सो आवर फायनल सोल्युशन इज e रेज टू y अपॉन x. म्हणजे इथं काय करणार पुट v is equal to y upon x. So this implies e raised to y upon x is equal to 1 plus 2 y upon x into xc raised to 4. सो हे इथं क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे x प्लस 2y येईल आणि इथला x कॅन्सल होईल. सो इथं काय येईल x क्यूब येईल इंटू c रेज टू 4. सो c रेज टू 4 च्या ठिकाणी तुम्ही आणखी एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट पुटअप करू शकता. सो इट इज व्हॉट e रेज टू y अपॉन x इज इक्वल टू x क्यूब इंटू x प्लस 2y इंटू हा जो c रेज टू 4 आहे इथं आपण c1 म्हणूया. सो इन दिस वे you can obtain the solution for given differential equation which is homogeneous by putting y upon x is equal to v. Okay. So next type जो बघणार आहे आपण linear differential equation ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करूया. ओके. थँक्यू.